नुकताच सांगोला तालुका व परिसरामध्ये लांडग्यानं धुमाकूळ घातला होता। या लांडग्यानं 9 जणांवर हल्ला करत त्यांना जखमी केलं होतं। प्राणी व नागरिकांवर हल्ला करणारा हा लांडगा मृत अवस्थेत आढळून आला आहे। लांडगा सहसा माणसावर हल्ला करत नाही, पण या लांडग्याला कुत्रा चावला असावा, त्यामुळे तो आक्रमक होऊन माणसावरही हल्ला करू लागला असावा, असा अंदाज वन्यजीव अभ्यासकांनी व्यक्त केला आहे। सांगोल्याच्या एकतपूर येथील एका शेतामध्ये लांडगा मृत अवस्थेमध्ये आढळला। वन विभागाकडून याचा पंचनामा करण्यात आला आहे। लांडग्याचा मृतदेह पुण्यातून बावधन येथील टीटीसी सेंटर येथे पाठवण्यात आला आहे। या केंद्रामध्ये लांडग्याचा मृत्यू कशामुळे झाला याचा अभ्यास करून त्याचा अहवाल देण्यात येणार आहे। लांडग्याचा मृतदेह पाहिला असता त्याच्या शरीरावर कोणतेही जखमेचे चिन्ह दिसून आले नाहीत, त्यामुळे त्याच्यावर कुठल्या प्राण्याने किंवा माणसाने हल्ला करून जखमी केल्याचे स्पष्ट झाले नाही। माळ रान किंवा जंगलामध्ये आढळणारा लांडगा हा जरी शिकार करून जगत असला तरी तो लाजाळू प्राणी आहे। मानवी वस्तीजवळ तो शक्यतो येत नसल्याचं वन्यजीव अभ्यासकांनी सांगितलं। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.